तेलातील पिठलं बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं घेऊन मिक्सरला जाडसर दळून घ्यायचं आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात जिरी, मोहरी, हिंग घालायचं आहे। त्यानंतर कट केलेला कांदा, कढीपत्त्याची पाने, मिक्सरला जाडसर दळून घेतलेला मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तेलावर परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे, तिला देखील तेलावर परतवून घ्यायचं आहे। 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे, हळदी पावडर घालायची आहे आणि त्यांना देखील तेलावर परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे। बेसनाला तेलावर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने त्यातील गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। सर्व गुठळ्या फुटल्यानंतर यावर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं मंद आचेवरती पिठलं शिजवून घ्यायचं आहे। कट केलेली कोथिंबीर घालून तयार आहे साईबाबांच्या नैवेद्यासाठी बनवलं जाणारं तेलातील पिठलं।